पाळकेवरती लेखलेलं आहे, सध्या देशातील शेतकऱ्या पाठीमागे इंद्रदेव आणि केंद्र सरकार दोघी हात धुवून लागले आहेत। इंद्रदेव शेतातील माल बाहेर काढू देईना आणि केंद्र सरकार उरेल सुरेल मालाला भाव देईना। शेपूपाडा योगेश यांचा असा मेसेज आहे, कसा जगेल शेतकरी। तरी शेतकरी मित्रांनो त्यांनाच विचारू काय ही परिस्थिती। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी करण निखाडे आपल्या फार्मासिट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आज तारीख 21 नोव्हेंबर 2025 शनिवार शुक्रवार सकाळचे वाजलेत 9 आणि आपण आज पिंपळाबाव संत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव्ह लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजची पण आवक जवळपास 7.5 लाईनी ते 8 लाईनी या ट्रॅक्टरच्या आहे, 3 लाईनी पिकअपच्या आहे। बाजारभाव जाणून घेऊ। कालच्या बाजारभावाचा आढावा घ्यायचा म्हटलं तर बाजारभाव कालचे पण डाऊनच होते मित्रांनो, म्हणजे गेल्या आठवड्याच्या तुलनेत डाऊन होते। तर बाजारभाव परिस्थिती जवळपास बघायला गेलं तर 800 रुपयापासून जवळ कमीत कमी 700 जास्तीत जास्त जवळपास 2400 ते 2500 रुपयापर्यंत होतं। सरासरी जर बघायला गेली मित्रांनो तर सरासरीचे बाजारभाव हे 1200 ते 1300 रुपयापर्यंत होते। आजची परिस्थिती आवकीची तीच आहे। तर बाजारभाव परिस्थितीत काही सुधार आहे का बाजारभाव परत गडमडले जाणून घेऊ। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, आपल्या फार्मासिटला जोडून राहा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळातील ज्या बाजारभाव परिस्थिती आणि आवकीची परिस्थिती लाल कांद्याची पण आता इथून पुढे आवक वाढत जाणार आहे मित्रांनो, तर ती पण बघायला मिळणार आहे। आणि बांगलादेशचा विषय राहिला तर बांगलादेशचे जे शेख हसीना आहे मित्रांनो, तोपर्यंत आपल्या भारतात आहे तोपर्यंत कांदा निर्यात ही होणार नाही, त्याच्यामुळे कांदा निर्यातीचा तो प्रश्नच बाजूला राहिलाय। तर बघूया काय होतंय पुढील व्हिडिओत आपण त्याची सविस्तर माहिती देणार आहे, त्याच्यामुळे कनेक्टर आपल्या फार्मासिटला चला जाणून घेऊ आजचे ट्रॅक्टर आणि पिकअप मधले बाजारभाव। धन्यवाद। लालचा कांदा आहे, सुपर ड्राय माल आहे, क्वालिटी बघू शकता कांद्याची, सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे, साईज आहे, कलर आहे कांद्याला, साईज मीडियम साईज मध्येच आहे। काय झाला माऊली आज? 2001 रुपये गेला। ठीक आहे, 2001 रुपये गेला। कालची परिस्थिती आजच्या परिस्थितीत कांदा हा किती दिवस झाले काढून तरी माऊली? 5-6 दिवस ड्राय झालाय बा माल, कोरडा झालाय माल। ठीक आहे, 2001 रुपये झाला कांदा क्वालिटी। विरळून आणलाय का आता काढायचं? विरळून आणलं। काय परिस्थिती सध्या कांद्याच्या? पावसाने जामच करेल आता। एवढं किती याच्यातून विरळून आणलं तुम्ही? हा का, 3 बिघातून फक्त एवढं विरळून निघाला? खराब झालाय, खादीच झालं बाजू। ठीक आहे, चाललं। अशी परिस्थिती मित्रांनो, आजारी भाव भेटलाय तरी तो पुरेसा भाव नाही आताच्या परिस्थितीला। ठीक, सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो, साईज कलर क्वालिटी बघू शकता कांद्याची, क्वालिटी जबरदस्त आहे। काय भाव गेला माऊली? 1700 रुपये। कुठले कांदे? माळीवाडाचा कांदा आहे। ठीक आहे, 1700 रुपये गेला, 1700। माळीवाडा गावठी कांदा आहे मित्रांनो, 1700 रुपये। हा पण साईज मध्ये चांगला आहे मित्रांनो, साईज मोठ्या साईज मध्ये जम्बो साईज आहे कांद्याची, डबल पत्ती मध्ये। काय गेला माऊली? 51। कुठले कांदे? पिंपळणारे। बर, पिंपळणाराचा कांदा आहे 1651 रुपये, सुपर क्वालिटी साईज आहे, 55+, 1650 रुपये। काय गेले कुंटाने? तुमचा आहे का? बर, 1940 रुपये कांदा क्वालिटी मित्रांनो, जबरदस्त आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गावठी मध्ये। किती गेला? कुठले कांदे? सुकापूरचा कांदा आहे मित्रांनो, 1940 रुपये, क्वालिटी चांगली गावठी मध्ये। बर, किती गेले माऊली? 1565 रुपये, 1565 रुपये कांदा क्वालिटी आहे, मीडियम साईज मध्ये, डबल पत्ती। कुठले जाता कांदे? तळवट। माऊली किती गेला आपला? 1635 रुपये। कुठला कांदा आहे? वडाळा देवळाचा कांदा आहे मित्रांनो, 1635 रुपये कांदा क्वालिटी बघू शकता, साईज आहे, डबल पत्ती मध्ये, क्वालिटी बघू शकता कांद्याची, 1635 रुपये। देवळा ना? ओके। बियाणं कोणतं आहे माऊली आपलं? घरगुती बियाणं आहे। ठीक आहे, तर मित्रांनो हे शेपूपाड्याचे शेतकरी आहे आणि त्यांनी एक लेख लिहून आणलाय, आपल्या ट्रॉलीच्या फाळकेवरती लेख लिहिलाय आहे, सध्या देशातील शेतकऱ्या पाठीमागे इंद्रदेव आणि केंद्र सरकार दोघी हात धुवून लागले आहेत। इंद्रदेव शेतातील माल बाहेर काढू देईना आणि केंद्र सरकार उरेल सुरेल मालाला भाव देईना। शेपूपाडा योगेश यांचा असा मेसेज आहे, कसा जगेल शेतकरी। तरी शेतकरी मित्रांनो त्यांनाच विचारू काय ही परिस्थिती त्यांच्यावरती कशी ओढवली गेली या वर्षीची आणि काय कांदा परिस्थितीतून ते आज कसे उभे या ढिगाऱ्याखाली शेतकरी दाबलाय ते कसे व्यक्त करताय बघूया आपण। भाऊ, काय परिस्थिती कांद्यांची आजची? काय भाव गेले तुमचे कांदे? 1800 झाले। चालू वर्ष म्हणजे दिवाळी परत हे टायमापर्यंत आम्ही कांदा कधी ठेवत नाही, या वर्षी तरी ठेवला कमीत कमी 3000 तरी बाजार भेटायला पाहिजे होता। बरोबर। चालू वर्षी पावसाने एवढं तर काही कांदे आम्ही शेतामध्ये राहून गेले। मे मधून पाऊस चालू होता, 4 ते 5 तारखेला पाऊस सुरू झाला। थोडेफार कांदे काढले, थोडेफार मनाला पण भाव देत नाही, भेटला नाही म्हणजे भेटला नाही। केंद्र सरकारचं धोरण थोडंसं चुकीचं आहे, आयात निर्यात करायला पाहिजे, करायला पाहिजे। इंद्रदेव पण नाही, इंद्रदेवाचं चालू वर्ष आम्हाला मारला आणि केंद्र सरकारने पण चालू वर्ष आम्हाला मारला।
पावसाने तर मारलं पण बाजारभाव सुद्धा भेटले नाही यावर्षी. अशी परिस्थिती मित्रांनो, अशी शेतकऱ्यांची परिस्थिती सध्याची अक्षरशः उल्लेखनीय लेख आहे खरंच पाहायला गेलं तर तसं. आणि परिस्थिती बघू शकता, कांदा एवढा सुपर क्वालिटी कांदा आहे, हा गावठी कांदा आहे मित्रांनो. हाच कांदा जवळपास आज मागच्या वर्षी काय भाव विकायचा दादा हा कांदा? मी 4,500 ते 5,000 पर्यंत असा मोठा कांदा विकायचा, कारण मी वक्कल पाडताना 4 वक्कल पाडतो. बरोबर. 1 नंबर गोळा, 2 नंबर मीडियम, 3 नंबर गोल्टा असे 4 वक्कल पाडणार. प्रत्येक वक्कल पाडतो. तसा मुंबईला मी आज हा कांदा मी बराच विकला मुंबईला. आता हा मुंबईला कांदा माझा कमीत कमी 22-23 गेला असता. ठीक. मी एक काय गाडी भरायला जमून आली नाही मला. ठीक. आता म्हटलं अपेक्षा होते 2,000 तेवढे विकायला पाहिजे होते 2,000. आज किती 1800 गेला ना? 1800 गेला. ओके, 1801 रुपये झाला आहे कांदा. अशी परिस्थिती मित्रांनो. याच्यावरती काहीतरी निर्णय व्हायलाच पाहिजे, कारण एवढ्या पावसातून तर वाचवला मित्रांनो कांदा. पण मग पुढील कांदा भविष्य म्हणजे जे आपलं भांडवल लागणार आहे ते भांडवल सुद्धा या वर्षी शेतकऱ्यांचं पूर्ण नाही होणार आहे. पावसाने तर बरेच नुकसान केले, त्याच्यानंतर बाजारभाव न भेटल्याने शेतकरी अजून कर्जबाजारी होत चाललाय मित्रांनो. जे कर्ज घेतलंय ते सुद्धा भरण्याजोगे आता शेतकऱ्यांची हालत राहिली नाही यावर्षी. सगळीकडून पावसाने प्रत्येक जो माल आहे टोमॅटोचे तेच नुकसान झालं. टोमॅटोला बाजारभाव भेटले नाही. आता शेवट आले, मकाचं तीच परिस्थिती झाली, सोयाबीनची पण तीच परिस्थिती झाली. त्याच्यानंतर आता द्राक्ष बागांची तीच परिस्थिती, काहीच नाही राहिली या वर्षी. म्हणजे अजून शेतकरी लॉस खरी परिस्थिती. अशी परिस्थिती मित्रांनो. गावठी माल आहे मित्रांनो. क्वालिटी बघू शकता, मीडियम साईज मध्ये ऍव्हरेज क्वालिटीचा कांदा आहे गावठी मध्ये. करंजाळी किती घालव दादा? 1902 रुपये. ठीक, 1902 रुपये झाला. कुठली? करंजाळीचा कांदा आहे. 1902 रुपये. कांदा क्वालिटी गावठी मध्ये मीडियम साईज मध्ये एक साईज कांदा आहे, डबल पत्ती. ठीक. रिजेक्शन मध्ये 860 रुपये. चोपडा काय गेली हो दादा? गोल्टी 700 रुपये. गोल्टी वडळी नजीक काय गेले? 900 रुपये गेला आज. ठीक आहे. कुंभारीचा कांदा आहे मित्रांनो. क्वालिटी बघू शकता, ऍव्हरेज क्वालिटी 900. कुंभारी ऍव्हरेज क्वालिटी मित्रांनो. सुकापूरचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये ऍव्हरेज क्वालिटी बघू शकता कांद्याची. 45-50 काय गेलो? 1201 रुपये. सुकापूर का? सुकापूरची पण मित्रांनो 1201 रुपये गेला आज. बाकी विकला कांदा काय अजून? शेवट 880 रुपये. ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो. हा मीडियम साईज मध्येच आहे. सुकापूरचा 880 रुपये. कुठले? सुकापूरचे 1260 रुपये. कुठले दादा? कुर्नोलीचा कांदा आहे मित्रांनो. 1260 रुपये. साईज मोठ्या साईज मध्ये. क्वालिटी बघू शकता कांदे. कुर्नोली. कुठले कांदे? देवळा. बरं, किती झाला? 1520 रुपये. वटाळाचा कांदा आहे मित्रांनो गावठी मध्ये. कांदा क्वालिटी बघू शकता. साईज आहे सगळी 50-55. बियाणं कोणतं होतं माऊली आपलं? याच्या आधी काय भाव विकला कांदा? 1800 असा विकला. आज 1500 रुपये गेला. ठीक. काय वाटतं मार्केट परिस्थिती सुधारेल का आता? वाटतं काही चान्सेस? आता काय सांगता येतं. ठीक आहे. कांदा परिस्थिती कसं काय चाळीमध्ये? चांगली आहे का अजून खराब व्हायला सुरुवात झाली आता? बरं, ठीक आहे. धन्यवाद. हा ना, कोंब निघायला लागले कांदा. लाल कांदा ओके, चालेल. धन्यवाद. 960 रुपये. हा ऍव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो. मीडियम साईज मध्ये 960 रुपये. शिंदवड 901 रुपये. 901 रुपये झाला मित्रांनो. कांदा क्वालिटी बघू शकता. हाच कांदा मागच्या आठवड्यात काय रेटनी जायचो का? हा 1600-1700 रुपये. हाच कांदा जायचा. कमी व्हायचं कारण नेमकं काही गळानच काय कारण? नाही. आवक पण बऱ्यापैकी म्हणजे या टायमाला. आवक पण या टायमाला कमी राहते, पण या टायमाला जास्त आवक. ठीक आहे. मागच्या वर्षी तुलनेत जास्त आवक या वर्षी. ओके, धन्यवाद. 1151 रुपये. 1150 रुपये. मीडियम साईज मध्येच कांदा आहे मित्रांनो. कांदा क्वालिटी बघू शकता. मुखेडचे का मित्रांनो? पिकअप मधील कांदा लिलाव चालू झाले. आपण सुपर क्वालिटी पासून तर लोएस्ट क्वालिटी सगळे बाजारावर सरासरीचे काय बाजार जाणून घेऊ. क्वालिटी बघू शकता कांद्याची. गुलाबी कलर आहे. साईज सगळी 50-55 प्लस आहे. काय गेले दादा हे? 1500. बरं, कुठला कांदा आहे? रुईचा कांदा आहे मित्रांनो. सुपर क्वालिटी 1500 रुपये. ठीक. 11.25 रुपये. 1125 रुपये. कांदा क्वालिटी मोठ्या साईज मध्ये. कलर डाऊन आहे कांद्याचा. बरं, किती गेलो दादा? 1090 रुपये. कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो. साईज बघू शकता. 1090 रुपये गेला. 11ला 10 रुपये कमी. कुठले दादा कांदे? कांदळ. बरं, किती गेला माऊली? 1380 रुपये. साईज क्वालिटी कलर आहे. क्वालिटी बघू शकता कांद्याची. कुठले दादा कांदे? कांदळाचे कांदे. बियाणं कोणते आपले? किती टक्के राहिला तरी कांदा शिल्लक काय? ठीक आहे, धन्यवाद दादा. 930 रुपये. मीडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो. ऍव्हरेज क्वालिटी 930 रुपये. कुठले?
ओके. किती गेला दादा? 1625 रुपये. सुपर क्वालिटी गुलाबी कलर मध्ये मित्रांनो, डबल पत्ती मध्ये कांदा आहे. कलर क्वालिटी चांगली. 1625 रुपये, 16.25 क्वालिटी बघू शकता कांद्याची. कुठले दादा कांदे? बियाणं कोणते आपले? याच्या आधी काय जायचं हा कांदा? 1800. ठीक आहे, चालतंय. 1150 मीडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो. क्वालिटी बघू शकता. 11.5. कुठले दादा कांदे? वावी. 15 किती? पुरा 15 झाला. ठीक आहे, 1500 रुपये हा झाला मित्रांनो. गुलाबी कलर मध्ये डबल पत्ती गावठी. कुठले दादा? मांगी तुंगीचे कांदे. बर, किती गेला माऊली? 11. बर, 1100 रुपये गेला कांदा. 1100. 1100 रुपये. काय गेला गोल्टा? 800 रुपये. कुठले? कनकापूर देवळा. बर दादा 1340 रुपये. साईज सगळी 50+ आहे मित्रांनो. क्वालिटी बघू शकता. 1340 रुपये. कुठले दादा? कनकापूर सांगा. बर, 1100 रुपये. 1100 रुपये मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज क्वालिटी. 1100 रुपये. कुठले? माळसाकोरे. ते 52 रुपये. 850. कांदा क्वालिटी मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी 850 रुपये. कुठले? धारणगाव. 900 रुपये. कांदा मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे. 900 रुपये झाला. कुठले काका? काय वाटतं आजची मंडी परिस्थिती कसं काय? अवघड परिस्थिती. हा ना, होते ते बी आता शेवट त्याच्यातच आले बा परत. हा ना, 900 रुपये झालाय मित्रांनो आजची पावती. हाच कांदा जवळपास मागच्या आठवड्यात 1700 भाव. बरोबर, हाच कांदा. बरोबर, लय फरक पडलो. काय भाव गेले? 1100 रुपये. कुठले कांदे? तांबसवाडी. 1100 रुपये ॲव्हरेज कांदा. किती गेले दादा? 1500. 1 रुपये. कुठले कांदे? हिंगणवेडा. 1501 रुपये. गाडी ठरवायला लागते. काय भाव गेले सांगा आज? आज काय 1625 गेले. 1625. 2000 वरून कधी खाली येत नव्हता हा माणूस. 1625 रुपये गेला कांदा. सुपर क्वालिटी कांदा आहे. त्यावर विकून टाकले असते ते परवडले. आशा वाटत प्रत्येकाला अपेक्षा राहते. बरोबर आहे. ठीक. मागच्या आठवड्यात काय जायचे? 2021 रुपये कांदे गेले होते. आज 1625 गेले. हा ना, काय केलं पाहिजे? किती राहिला अजून कांदा शिल्लक? आहे 2-3 गाड्या आता. बरं, धन्यवाद. चाल. आज 1200 रुपये. 1200 रुपये हा पण कांदा. खानगाव थोडेचे मित्रांनो 1200. ठीक. आपलं किती गेलं दादा? 1200 रुपये. हा पण 1200 रुपये. कुठले दादा कांदे? खानगाव थडी. 1200 रुपये. 1900 रुपये. 1900. हा सुपर क्वालिटी मित्रांनो. साईज चांगली, गोळा माल आहे. 1900 रुपये झाला. हाच कांदा काय गेला होता मागच्या आठवड्यात? त्याच्या 2200 रुपये. 2200 रुपये गेला. ठीक. आज 1900. खानगाव थोडीच ना? 1205 रुपये. हा पण मीडियम साईज मध्येच आहे. 1205 रुपये झाला. कांदा क्वालिटी बघू शकता. कुठली? खानगाव बांधारा. किंवा बियाणं कोणतं आपलं याचं? ओके, धन्यवाद. काय केले माऊली? मग 1414 रुपये. 1440. 14 झाला. कुठले काका कांदे? खानगाव थडी. बरं, धन्यवाद. 1026 रुपये. 1026. क्वालिटी बघू शकता कांद्याची. ॲव्हरेज क्वालिटी मध्ये कांदा आहे. 1026 रुपये पिकअप मधलेच. कुठले? मुळांगे. तालुका? सटाणा. ओके. किती गेला माऊली? 881 रुपये. ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो. क्वालिटी बघू शकता. थोडी मोड यायला सुरुवात आहे कांद्याला. 881 रुपये. कुठले? मालेगाव. बरं, हा किती गेला काका? 880. कुठले कांदे? मालेगावचेच कांदे. 880 रुपये. 1100 रुपये. कांदा मीडियम साईज मध्येच आहे. ॲव्हरेज क्वालिटी. 1100 रुपये कांदा. कुठले काका? गंगापराळी. तालुका? नाशिक. जिल्हा नाशिक. बरं, इकडचे. बरं, ओके, धन्यवाद. माऊली? 900 रुपये. 900 रुपये. ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो. 900 रुपये झाला. कुठले माऊली? वडंगळी. बरं, काय गेला? 1225 रुपये. 12.25. गोळा साईज मध्ये कांदा आहे. कलर डाऊनी कांदा. कुठले? 951 रुपये. ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो. 950 रुपये. कुठले दादा? सोमटाणा. सिन्नर. येवला.